सर्वांचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर मी आज एक शूट करणार आहे आणि ते कशाचं शूट करणार आहे मी ह्या नवीन ब्लॉगमध्ये सांगेल. परत कधी जेव्हा योग्य टाईम असेल तेव्हा मी सांगेल नक्की. पण मी त्यासाठी कोणता ड्रेस घालणार आहे ते तुम्हाला दाखवते. आधी हे बघा, ही शॉर्ट कुर्ती जी मी लास्ट टाईम घातली होती तीच मी परत घालणार आहे. तर त्याआधी काय करायचं, त्याआधी कपड्यांचे घडे घालूया आधी आणि मग करूया शूट. कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे आधी आपण घर आवरून घेऊयात आणि मग शूट करूया. कारण शूटला जवळपास 2 ते 3 तास जाईल, आवरायलाच 1 तास जाईल. आणि मी शूट करणार आहे. हा माझा कॅमेरामॅन असणार आहे. चांगलं पकड बरं का, व्यवस्थित शूट कर. कारण हा दरवेळेस काय करतो, शायनिंग खातो, जास्त शायनिंग असते जास्त. आणि व्हिडिओ बघायला गेले किंवा फोटोज बघायला गेले तर भलते असते. चांगले फोटो मीच काढतो बाळा. चुकून काही वेळा चुकले, काही वेळा नाही ते काही वेळ म्हणजे दरवेळेसच असतं. तर आधी घर आवरून घेऊयात, मग आरामात आवरूयात. आवरायला काय 1 तास नाही लागणार बरं का, अर्धा तासच लागेल. तर गाईज मला त्या दिवशी कोरियन फेस मास्क ट्राय करायचा होता, म्हणजे मी फर्स्ट टाईम करणार होते. आणि मी तांदूळ टाकले, ठीक आहे. हे बघा, तांदूळ नुसते असे दिले, 3 ते 4 दिवस झाले असतील ते पाण्यामध्येच आहेत. किती घाण दिसतंय ते बघा, सगळं यायला लागले ते. तर गाईज फायनली सगळं काम झालेलं आहे. तर त्याआधी छोटंसं स्किन केअर करूया. केस बांधून घेते मी व्यवस्थित, अशी तर विचारायचीच. लाईट लावूया. बघा आली लाईट तेवढी. आता बघा असं मग असं आलं. तर काही सिम्पल काय म्हणतात त्याला, स्किन केअर आहे माझं. आणि प्रत्येकाने केलं पाहिजे आठवड्यातून एकदा तरी. आणि मेकअपच्या आधी त्याला फिक्स करायचं, कारण मेकअप व्यवस्थित सेट होते. तर आधी पाणी घेतलंय थोडंसं आणि त्यात बर्फ टाकायचा. हे आठवड्यातून एकदा कंपल्सरी करायचंच. हे बर्फ खूप जाम झालाय. तर गाईज फायनली बर्फ टाकून झाला, तुम्हाला दाखवते मी 1 मिनिट. हे बघा, तर ह्याच्यात सिम्पली तोंड बुडवायचं किंवा मग असं बर्फ घेऊन तोंडाला पण लावू शकतात. पण ह्याच्याने पाणी खूप खाली पडतं. पण बेटर आहे की काय चाललं, बेटर आहे की तुम्ही त्यात तोंड बुडवा.
तर गाईज प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. ही जी शॉर्ट कुर्ती घालणार होती का, आता मी ती घालणार नाही आहे. हे घालणार आहे, टॉप घालणार आहे हा वाला. तर चला. तर गाईज फायनली मी रेडी झालेले आहे. तर काल आणलेली मी इयरिंग्स, जे मी काल ट्राय नव्हते केले, हे बघा आज केलेत. कसे दिसत आहेत इयरिंग्स? छान दिसत असतील. तर जेव्हा मी हा आउटफिट घालते तेव्हा मला असं वाटतं की मी ऑफिसला चालली. तर शूट केल्यावरती भेटूया आता डायरेक्ट. तर गाईज फायनली शूट करून झालेला आहे सक्सेसफुली. तर काल 2 दिवस झाले मला शूट करायचं होतं. फायनली आज ते शूट सगळं कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्हाला सारखा विचार येत असेल सारखं मध्ये शूट करायचं आहे, कसलं आहे शूट? तर मी तुम्हाला पुढच्या कधी परत भविष्यात 100% सांगल. तर दाखवल जे काय असेल ते. तर हे शूट्स करण्यासाठी आम्हाला खूप जुगाड लागले आणि आम्हाला खूप टाईम लागला. खूप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 2 तास शूट करण्यात गेले, आवरण्यात 1 तास गेला आणि घराची साफसफाई करण्यात 4 तास हे फिक्स धरा. तरी पण आम्ही लवकर शूट केलं. पण शूट करताना मजाही आली, खूप मस्तीही केली आम्ही. खरंच म्हणजे काय बोलू आता. आम्ही एवढे म्हणजे जुगाड वगैरे एवढं केलं की आम्ही त्याच्यासाठी विचारू नका. चला आता चेंज वगैरे करते. चेंज केल्यानंतर भेटूया आता डायरेक्ट. ब्लॉगला इथंच एंड करूया. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.